आज आपण थोडक्यात जाणून घेऊया लातूरमधल्या प्रभाग क्रमांक 12च्या भाजप उमेदवार प्रियंका गायकवाड यांच्याबद्दल. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये प्रभाग 12मधून एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून प्रियंका गायकवाड समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्या मूलभूत नागरी समस्या सोडवण्यासाठी एक ठोस योजना घेऊन आल्या आहेत. तर पहिला मुद्दा आहे त्यांची ओळख. बघा, प्रियंका या एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार तर आहेतच, पण त्यांची खरी ताकद आहे ती त्यांच्या सामाजिक वारस्यात. त्यांचे कुटुंबीय म्हणजे स्वर्गीय डॉक्टर बळीराम गायकवाड यांच्यापासून समाजसेवेची एक मोठी परंपरा आहे आणि हीच परंपरा आता आधुनिक विचार आणि तरुणाईचा उत्साह जोडून पुढे नेत आहेत. दुसरं म्हणजे त्या कोणत्या मुद्द्यांवर लक्ष देत आहेत, तर इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं. त्यांनी मोठमोठ्या घोषणा करण्याऐवजी थेट नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. म्हणजे कसं? तर महिलांची सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, पिण्याचं पाणी आणि खराब रस्ते, अगदी आपल्या मूलभूत गरजा. आणि तिसरं म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचतायत कशा? तर त्यांची पद्धत अगदी थेट आणि सोपी आहे. त्या घरोघरी जाऊन भेटतायत आणि विशेष करून महिलांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. त्यांचं ध्येय एकदम स्पष्ट आहे: सुरक्षित, स्वच्छ आणि सक्षम प्रभाग. आणि ह्या थेट संवादामुळेच लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतोय. थोडक्यात सांगायचं तर प्रियंका गायकवाड या प्रभाग 12च्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचं वचन देणाऱ्या एका नव्या पिढीच्या नेत्या म्हणून समोर येत आहेत. लातूर महानगरपालिका निवडणूक सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आपण अशा प्रभागामध्ये आलो, जे प्रभाग 12 असं ओळखला जातो. त्या प्रभागामध्ये एक संवेदनशील आणि एक आदर्श परिवारातली एक युवती या ठिकाणी उमेदवार म्हणून थांबलेली आहे. कोणता उमेदवार आहे ते? कोणता परिवार आहे तो? जे सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाच्या तळागाळात पण जाऊन त्यांना सेवा दिलेली आहे. जे समाजाचा एक केंद्रबिंदू म्हणून सर्व समाजाला घटकाला सोबत घेऊन ज्यांनी काम केलेलं आहे, असे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये त्यांनी सामाजिक सेवा केलेली आहे. अशा घरातली एक युवती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आज समोर जात आहेत. कोण उमेदवार आहे ते? प्रियंका विश्वजित गायकवाड. एक तरुण चेहरा आहे आणि एक सुशिक्षित चेहरा आहे, जे काहीतरी आपल्या प्रभागामध्ये करण्याचा काम किंवा काहीतरी बदल करण्याचा एक ध्येय ठेवून ते आपल्यासोबत आलेले आहेत. मला सांगा ताई, कशा पद्धतीचं प्रभाग 12 मध्ये आपण उमेदवारी घेतलेली आहे आणि कसं वातावरण दिसतंय? प्रतिसाद लोकांचा काय आहे? नमस्कार. मी प्रियंका विश्वजित गायकवाड. लोकांचा खूप चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद आहे. लोकं स्वतःहून येतात, आपले प्रश्न मांडतायत, अपेक्षा व्यक्त करतायत आणि त्यामुळं ते आपलेपण आणि ते पाहून खूप छान वाटतंय आणि घरी गेल्यानंतर औक्षण करतायत, खास करून स्वागत करतायत आणि नवीन चेहरा दिसतोय त्यांना. आपुलकीने विचारतायत, की "तुम्ही उभारलेत का?" म्हणून. आणि ते खूप छान वाटतंय आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. अ, आपल्या परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीचे पूर्वीपासून ते आतापर्यंत जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसा असा काम आपण, कार्य आपण या प्रभागामध्ये करणार आहात का? किंवा जनतेपर्यंत आपण ते घेऊन गेलात का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझे दादा आहेत, माझे आजोबा, जे समाजकार्यात खूप निपुण होते आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना सहवास लाभलेला आहे आणि त्यामुळे तोच वारसा आणखी माझे मामा जे माजी खासदार आहे डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड आणि माझे साहेब पण आहेत इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड आणि त्यांचा राजकीय वारसा पण लाभलेला आहे मला आणि माझ्या माहेरकडून आंबेडकरी वारसा लाभलेला आहे. असा दोन्ही मला ते पुढे चालवायचं आहे आणि समाजकार्यात निपुण व्हायचंय. काल आम्ही पाहिलं की प्रभाग 12 मध्ये ज्यावेळेस भाऊ कदमची एंट्री झाली, तेव्हा पूर्ण प्रभागामध्ये वातावरण तापलं आणि अक्षरशः सर्व भाऊ कदमला बघण्यासाठी आणि तुमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक होते. तो प्रसाद बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटलं. सर्वात प्रथम भाऊ कदम आले त्यांचं खूप आभारी आहे आणि लोकांचा एवढा छान प्रतिसाद होता. लहान मुलं त्यांचे खूप फॅन फॉलोइंग आहे. लहान मुलं क्रेज आहे त्यांचा आणि खूप चांगला प्रतिसाद होता लोकांचा त्यांच्यासाठी आणि ते आल्याबद्दल खूप छान वाटलं. प्रभागामध्ये मूलभूत सुविधा अ, द्यायला पाहिजे. घनकचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल. कोणते प्रश्न घेऊन लोकं तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही त्यांना आश्वासित कसं केलेलं आहे? भारतीय जनता पार्टी हे मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांच्यावर जोर देतो
आणि त्यांना मजबूत बनवण्याचं काम करतो भारतीय जनता पार्टी. आणि ज्या लोकांच्या बेसिक गरजा आहेत, जे आम्हाला दर्जेदार रस्ते बनवायचे आहेत, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजची व्यवस्था आहे, त्या ड्रेनेजमुळं व्यवस्थापन करायचं आहे, आणि पाण्याचा प्रश्न असो किंवा सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक स्ट्रीट लाईट पथदिवे लावण्याचा असो किंवा आवश्यक त्या ठिकाणी CCTV लावणे, हे पण आमचं नियोजन आहे. आणि माझा प्रभाग हा प्रकाश नियोजनामध्ये कुठे असं हे राहू नये, म्हणजे अंधारात राहू नये, सुरक्षेच्या दृष्टीने लोकांच्या आम्ही विचार करणार. जसं पुणे हे शिक्षणाचा हब मानला जातो, तर लातूर ही शिक्षणाचा हब आहे. यामध्ये ट्युशन एरिया असेल किंवा विद्यार्थ्यांनी जे बाहेरगावाहून बाहेर देशातून राज्यातून येतात, त्यांना या ठिकाणी अडचणी होतात. म्हणजे त्यांना सुरक्षता नाहीये, CCTVची विषय असेल किंवा एक महिला किंवा एक मुलगी बाहेर रस्त्यावर पडू शकत नाही, अशी पद्धतीची या ठिकाणी वातावरण निर्मिती आता तयार झालेली आहे. आपण एक महिला म्हणून, एक युवती म्हणून आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीचा बदल व्हायला पाहिजे? महानगरपालिका जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली किंवा आपण नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आलात, तर कशा पद्धती तुम्ही भूमिका घेणार आहात महिलांसाठी? महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV हा सर्वात उत्तम असा उपाय आहे. कारण आता गुंडगिरी पण जास्त वाढलेली आहे. त्या दृष्टीने महिला बाहेर येण्यास थोडंसं घाबरतात रात्रीच्या वेळेला, आणि त्यासाठी प्रकाशाची सोय पण हवी आहे. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वगैरे लावणे आणि CCTV लावणे, आणि अख्ख्या म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये ही पोलीस गाडी फिरली पाहिजे, जेणेकरून सुरक्षा साठी खूप मदत होईल त्यांची. आणि बस महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस अशी पाऊल आम्ही उचलणार आहोत. अ, त्याहून अधिक आपल्याला काही संकल्पना मनामध्ये आहेत, जे आपल्याला ध्येय ठेवून ते आपल्याला प्रभाग 12 मध्ये राबवायची जनतेच्या हितासाठी? महिलांच्या आणि युवकांच्या सुरक्षिततेसाठी विविध आम्ही सुविधा आणणार आहोत. महिलांचे बचत गट आहेत, त्यांना आम्ही ताकद देण्याचं काम करणार आहोत. त्यांना घरगुती उद्योगांसाठी अ, बळ देणार आहोत, आणि युवकांसाठी जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी अ, त्यांच्या रोजगारासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आणि जे काही लहान मुले आहेत, माझा असा विचार आहे, की आपल्या प्रभागामध्ये एक बालउद्यान असावं, आणि जेणेकरून तिथे लहान मुलं पण जातील आणि खेळतील, बागडतील, आणि प्रकाशमय असा माझा प्रभाग असेल, आणि सुंदर आणि स्वच्छ प्रभाग बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन. खूप सुंदर संकल्पना आपली आहे. सामाजिक वारसा सोबत-सोबत राजकीय वारसाही आपल्याला लाभलेला आहे. त्याहून आपण प्रेरणा घेऊन आपण त्या पद्धतीने काम कराल, निश्चितपणे ते करायलाच आपण आशा बाळगूया. मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणचे जे प्रश्न आपण मांडलात, पूर्ण शहरामध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी विकासात्मक काम व्हायला पाहिजे? किंबहुना हे जे राजकारणाची जी पद्धत नव्यानं येऊन ठेपलेली आहे, ते कसं प्रकारे बदल व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कसं चांगल्या पद्धतीने करता येईल? काय सांगाल आपण? अं, भारतीय जनता पार्टी चे असं स्पष्ट असं नेतृत्व आहे, आणि स्पष्ट अशी विकासदृष्टी आहे, सक्षम नेतृत्व आहे, आणि त्यामुळं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला केंद्र आणि राज्य सरकारचं मोठं पाठबळ आहे, आणि विविध ज्या प्रशासकीय योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. महाराष्ट्रात 50हून अधिक योजना आहेत, ज्या लोकांपर्यंत आणखीही पोहोचलेल्या नाहीत, त्या आम्ही पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो, आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे प्रयत्न करतीये पोहोचवण्याचा, आणि लोकांपर्यंत. आणि एवढं मोठं, आणि लातूरसाठी त्याच्यासाठी लातूरमध्ये मोठे-मोठे प्रकल्प येतील, आणि निधी उपलब्ध करून देता येतील, आणि ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध आहे. शेवटचा प्रश्न. आपल्या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. कशा पद्धतीचे उमेदवार आहेत आणि त्यांचे जे जसं आपण संकल्पना मांडलात, त्यांची ध्येय धोरणं तशा पद्धती आहेत का? आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि जनतेची मागणी आहे, ती एकूण कशी आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही ते घेऊन जाणार? माझ्यासोबत 3 माझे सहकारी उमेदवार आहेत. दीपाताई गीते आहेत, त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे, आणि गोमसाळे दादा आहेत, त्यांचा कामाचा वेग आणि उत्साह आहे, आणि आमच्या साळुंके ताई आहेत, त्यांची इच्छाशक्ती आहे प्रबळ अशी.
आणि माझं नियोजन आणि आपलेपण आहे. अशा चौघांचा जोरावर आम्ही प्रभाग 12 हा महानगरपालिकेमध्ये एक आदर्श प्रभाग बनवणार आहोत, एवढं मी विश्वासाने सांगते. आपल्याला समजलं असेल की भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान जे श्री नरेंद्र मोदीजींनी जे सांगितलं होतं की युवकांना आणि युवतींना प्राधान्य मी कशासाठी देतो, की त्यांची संकल्पना आणि त्यांची जी ध्येय धोरणे असतात, ते देशासाठी, राज्यासाठी आणि शहरासाठी एक विकासात्मक धोरण घेऊन चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्याला मिळू शकतंय, अशा पद्धतीची भूमिका आहे. हे होते प्रभाग 12 मधले युवती उमेदवार, ज्यांना आपण प्रियंका विश्वजित गायकवाड यांना आपण चर्चा केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 12 मध्ये कशा पद्धतीची ध्येय धोरणं त्यांनी राबवणार आहेत आणि जनतेला त्यांनी काय नेमकं आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या जे डोक्यामध्ये जे संकल्पना आहेत, ते आपल्यासमोर मांडलेल्या आहे. मी असलम जारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.